वसमत शहरातील झेंडा चौकात काँग्रेस कमिटीच्या वतीने दिवंगत खासदार संसद रत्न राजूभाऊ सातव यांच्या 51व्या जयंतीनिमित्त अन्नदान आणि गरजू महिलांना साडी चोळी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, रियाजभाई कुरेशी, असगर पटेल, खालिद शाकेर, युवराज आवटे, बाबू सौदागर, जिलानी पठाण, वसीम गुत्तेदार, रफत गुत्तेदार, नामदेव पोसकरी, सुधाकर पांडे, रवी थोरात, शेख जावेद, सलीम कुरेशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या उपक्रमातून राजू सातव यांच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यांच्या 51व्या जयंतीनिमित्त आम्ही जे गरजू महिलांसाठी कार्यक्रम केला होता, यानिमित्त आमचे नेते, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि आमचे माजी नगर परिषदेचे उपाध्यक्ष रियाजभाई कुरेशी, खालिद शाकेर, नगरसेवक युवराजी आवटेजी, बाबू सौदागर, माजी सहकारी, सर्वांनी मिळून राजूभाऊचं नाव आम्ही जोपर्यंत पक्षात राहणार, जगामध्ये राहणार, तोपर्यंत राजूभाऊचं नाव आम्ही विसरणार नाही। या निमित्तानं जे राजूभाऊने आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्या शिकवण्याचा एक छोटासा धडा म्हणून आज आम्ही हे कार्य केलं। त्याबद्दल आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज रोजी सन्माननीय स्वर्गीय राजूजी सातव यांच्या 51व्या जयंतीनिमित्त वसमत शहरात रणरागिणी आणि महिलांना, गरजू महिलांसाठी साडी चोळी वाटपचा कार्यक्रम आमचे सहकारी मित्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय असगरभाई पटेल यांनी आयोजित केला होता। त्यांचे सर्व सहकारी खालिदभाई शाकेर, आमचे रियाजभाई कुरेशी, आवटेजी, बाबूभाई सौदागर, जिलानीजी अशा सर्व मंडळींनी मिळून आज सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी केला। मोठ्या प्रमाणात वसमत शहरातल्या गरजू महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या आणि स्वर्गीय राजूजी सातव यांना मृत्यूनंतर सुद्धा आम्ही विसरलेलो नाहीत, हे या प्रसंगी सर्वांनी, असगरभाई, शाकेरभाई आणि रियाजभाई सर्व आवटे, आम्ही सर्वांनी हे प्रतिबिंबित केलं की आम्ही राजू सातव शेवटच्या श्वासापर्यंत राजूजी सातव यांना आम्ही कधीही विसरणार नाही। जब तक सूरज चांद रहेगा राजू तेरा नाम रहेगा असं ब्रीद घेऊन आम्ही सर्वांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि राजूजी सातव यांचं पूर्ण देशभरात एक चांगला नावलौकिक होता। जिल्ह्याचं नाव देश पातळीवर त्यांनी चमकवलं आणि अकाली त्यांचं निधन झालं। ही हुरहुर, ही हळहळ निश्चितपणानं आम्हाला चटका लावणारी आहे। ही उणीव कधीही भरून निघणार नाही, परंतु राजूजी सातव यांचं जे कार्य आम्ही नेटानं पुढे नेऊ, हीच आमची त्यांना श्रद्धांजली असेल। व्यक्तिशः, कुटुंबियाच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं उपाध्यक्ष नात्यानं त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।